नमस्कार मित्रांनो. तर 19 ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की कमली ठरवते की रितेशला कायदेशीररित्या आता तोंड द्यायचं. आता ही लढाई लढायचीच. कमली साहेबाला फोन लावते आणि या सगळ्यामध्ये साहेबाची मदत घेते. तर इथे अन्नपूर्णा राजन आपल्या कामासाठी निघत असतात. राजनला ती बातमी कळते. राजन अन्नपूर्णाला म्हणतो, आई, तुझा तो स्टुडंट आहे ना, तो रितेश सरपोतदार, त्याच्या सगळ्या बॅनरला कमळीचे फोटो आहेत. अन्नपूर्णा म्हणते, पण कमळीने तर स्वतः अभ्यास केला आणि पास झाली. कमळी त्याच्या क्लासला जातच नव्हती. अन्नपूर्णा, राजन यांना सुद्धा कमळीची मदत करावीशी वाटते. तर इथे कमळी साहेबाच्या मदतीने पोलिसात रितेशची कंप्लेंट करते. इन्स्पेक्टर हवालदारसोबत विजेता क्लासला येतात आणि रितेशला बोलवून घेतात. रितेश विचारतो, काय झाले? इन्स्पेक्टर म्हणतात, तुमच्या विरोधात तक्रार आहे. रितेश विचारतो, तक्रार? कसली तक्रार आणि कोणी केली आहे? कमळी साहेबा तिथे आलेले असतात. इन्स्पेक्टर म्हणतात, यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली आहे. तुम्ही यांची फसवणूक केली आहे आणि म्हणून त्यांनी ही कंप्लेंट केली आहे. तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. कमळी म्हणते, साहेब घेऊन जा यांना. यांनी माझी खूप मोठी फसवणूक केली आहे. यांना किंमत मोजावीच लागेल. इन्स्पेक्टर रितेशच्या हाताला धरून त्याला फरफटत घेऊन जातात. रितेश अजूनच चिडतो. आता कमळी रितेशला कसं तोडीस तोड उत्तर देते आणि कमळीच्या मदतीला सगळे कसे धावून येत आहेत ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की कमळी बॅनरवर आपले फोटो बघते आणि खूप भडकते. कमळी विजेता क्लासला रितेशला भेटायला येते. कमळी त्याला झापून काढत असते. कमळी म्हणते, माझा फोटो त्या बॅनरवरती लावला कसा काय हो? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुमचा आणि माझा या क्लासचा काहीही संबंध नाही आहे. माझी फसवणूक करताय तुम्ही. का केलं तुम्ही? का माझे फोटो लावले? रितेशची माणसं तिथेच उभी असतात. ते कमळीला म्हणतात, मॅडम तुम्ही बसा, शांतपणे बसून बोलू. कमळी त्यांना सुद्धा झापून काढते. रितेश त्या माणसांना जायला सांगतो. ते दोघं निघून जातात. कमळी म्हणते, माझी परवानगी नव्हती ना, तरी कसं काय फोटो लावले तुम्ही? का लावले? रितेश म्हणतो, हे बघ, ते फोटो लावायचे की नाही हा सगळा निर्णय मी घेणार. क्लास माझा, होल्डिंग माझं, डिझाईन माझं. मला फोटो आवडला, मी लावला. कमळी म्हणते, डिझाईन गेलं खड्ड्यात. मुद्दा माझ्या फोटोचा आहे. तुम्ही माझा फोटो वापरला कसा काय? रितेश म्हणतो, मला वापरायचा होता आणि वापरला. आणि एक कमळी, तुला मी चांगली ऑफर दिली होती ना? कमळी म्हणते, मी नाकारली. मला पैसे नको होते. रितेश म्हणतो, तुला पैसे नको होते आणि मला फोटो लावायचा होता. विषय संपला. आता पैसे घे आणि निघ. कमळी म्हणते, मला ती डील नको होती. मला या सगळ्यामध्ये पडायचं नाही आहे. काय करताय तुम्ही हे? रितेश म्हणतो, हे तू नाही ठरवायचं, मी ठरवणार. मला कोणाचा फोटो लावायचा आहे, कोणाला पैसे द्यायचे की नाही द्यायचे ते मी ठरवणार. आता फोटो मी वापरला आहे ना, तुला पैसे घ्यावे लागतील. पैसे घे आणि तोंड बंद कर. स्वाभिमान जरा बाजूला ठेव. आणि कसं आहे ना, माझ्याकडे भरपूर पैसा आहे. मी काहीही विकत घेऊ शकतो, एखाद्याचा स्वाभिमानसुद्धा. त्यामुळे किंमत बोल, मी तुला पैसे देतो. कमळी पैसे घ्यायला नकार देत असते. रितेश म्हणतो, तुझ्या आईची तब्येत बरोबर नाही आहे ना, ट्रीटमेंटसाठी पैसे हवेत, मग आता पैसे घे. कमळी खूप भडकते. कमळी म्हणते, माझ्या आईबापाचं नाव घेतलं? कुठल्या अधिकाऱ्याने घेतलं? रितेश म्हणतो, हे बघ कमळी, तुझी चूक नाही आहे गं. तुला बाप नाही आहे ना, त्यामुळे व्यवहार ज्ञान काय असतं हे तुला कोणी शिकवलंच नाही. पण मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले. मी अनुभवी आहे, म्हणून तुला ऑफर देतोय. ती नाकारू नको. पैसे घे आणि गप्प बस. किती पैसे हवे तेवढं सांग. आणि होल्डिंगचं म्हणशील ना, तर ते उतरणार नाही. काय करायचं ते कर. कमळी अजूनच चिडते. कमळी म्हणते, या सगळ्याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागेल. कमळी तिथून निघून जाते. तर इथे अनिकाने कॉलेजमध्ये ते होल्डिंग लावून घेतलेले असतात. अनिका विजेता क्लासचे ब्रोशर्स आणते आणि सगळ्या मुलींना दाखवते. ती सगळ्यांना म्हणते, बघितलं ना, कमळी काही गरीब वगैरे नाही आहे. आणि तुम्हाला वाटतं ना की ती हुशार आहे. काही हुशार नाही आहे. कमळी खोटारडी आहे, लायर आहे, चीटर आहे. आणि ती गरीब वगैरे नाही आहे. या एवढ्या मोठ्या क्लासमध्ये जाते ती. तुमच्या सगळ्यांना काय दाखवते?
ती गरीब आहे, स्वतः अभ्यास करते, युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केले तिने, पण कशामुळे? या विजेत्या क्लासमध्ये जाते ना त्यामुळे तिने टॉप केले. अरे ती गरीब नाही, ती लाखोंची फी भरते, खोटारडी आहे, ती चीटर आहे. आणि का मोठमोठ्याने चीटर चीटर असं किंचाळत असते, ओरडत असते. तेवढ्यात तिथे बंड्या निंगी ते येतात. ते सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. अनिका म्हणते, ए काही थांबवू नको, तुझी ती कमळी टमळी ती कशी आहे, तिचा खरा चेहरा काय आहे ना ते सगळ्यांसमोर आलं आहे आता. तिने सगळ्यांची फसवणूक केली, चीटर. अनिका पुन्हा चीटर चीटर ओरडायला लागते. निंगी बंड्या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण कोणीच थांबत नाही. तेवढ्यात तिथे कमळी येते. कमळी ते बॅनर बघते, ती ओरडते आणि सगळ्यांना गप्प करते. कमळी अनिकाला म्हणते, हे बॅनर इथे कसं काय लागलं? अनिका म्हणते, ए तू तर बोलूच नको, तुला अधिकार नाही दिला कोणी बोलायचा, आणि तू आमच्या सगळ्यांना फसवलेस. कमळी म्हणते, नाही ग, मी काही फसवलं नाही आहे, उलट ह्या विजेत्या क्लासवाल्याने मला फसवले आणि तिथे माझा फोटो लावला आहे. अनिका काही ऐकायला तयार नसते. कमळी म्हणते, हे बॅनर आहे ना आत्ता मी काढून फाडून फेकून देईन, मला हे इथे नकोच आहे, इथे लावू शकत नाही. कमळी फाडायला जात असते. अनिका म्हणते, फाड ग, हे बॅनर फाडशील, पण मुंबईमध्ये सगळीकडे बॅनर लागले त्याचं काय? कमळी, रिॲलिटी एकच आहे, तू चीटर आहे, चीटर. चिटिंग केलीस, त्या विजेत्या क्लासला गेली आणि टॉप केले. ते पुन्हा चीटर चीटर असं ओरडायला लागतात. कमळी म्हणते, अनिका तू तुझी मनमानी थांबवणार नाही आहेस ना? मी जाते आता आणि प्रिन्सिपल सरांनाच सांगते. अनिका काही घाबरत नाही. अनिका म्हणते, जा, तुला काय करायचं ते कर. कमळी प्रिन्सिपल सरांकडे येते. ती प्रिन्सिपल सरांना म्हणते, सर अहो आपल्या कॉलेजमध्ये त्या क्लासचे कसं काय बॅनर लागले, हे सगळं थांबवायला पाहिजे, ती अनिका बाहेर तमाशा करते. सर तुम्ही ते बॅनर लावण्याची परवानगी कशी काय दिली? प्रिन्सिपल म्हणतात, मी परवानगी नाही दिली, कामिनी मॅडमने दिली. कमळी म्हणते, हे सगळं चुकीचं आहे, ती अनिका बाहेर माझी बदनामी करते, सगळं वातावरण बिघडवते ती. प्रिन्सिपल म्हणतात, कमळी पण तुझे बॅनर लागलेत ना, अगं सगळ्या मुंबईत लागलेले आहेत, आनंदाची बातमी आहे, तुला तर आनंद व्हायला हवा, तू फेमस झालीस. आणि कसं आहे ना कमळी, ते बॅनर लावायचा हक्क मी नाही दिलेला आहे, परवानगी मी नाही दिलेली आहे, आणि हे तुझा फोटो अनिका आणि कमळी तुमच्या तिघांचे आहे. आता मी याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करू शकत, आणि त्या क्लासला तू परवानगी दिलीस ना, त्याला आम्ही काय बोलणार? कमळी म्हणते, नाही सर, मी परवानगी दिलेलीच नाही आहे. सर म्हणतात, जर तू परवानगी दिली नसशील तर तू कायदेशीर कारवाई कर त्यांच्यावर. कमळी म्हणते, हो हे मी करूच शकते. सर म्हणतात, पण कमळी तू हे जे काही करायला जातेस ना ते सोपं नाही आहे, ही लढाई सोपी नाही. कमळी म्हणते, सर तुमच्याशी बोलून मला क्लिअरिटी आली, मला काय करायचं ते मला कळले. कमळीला सरांशी बोलून बळ मिळाल्यासारखं वाटतं आणि कमळी कॉन्फिडन्सने बाहेर पडते. तर इथे कमळीचा फोटो लावल्यामुळे रितेशच्या क्लासमधले ॲडमिशन फुल झालेले असतात. त्यांनी अजून एक बॅच उघडलेली असते. रितेश खूप खुश असतो. तेवढ्यात तिथे सोशल मीडियावर बातमी पसरल्यामुळे मीडियावाले येतात. मीडियावाले त्याचा इंटरव्ह्यू घेतात. रितेश खूप चांगला असल्याचं नाटक करत असतो. कमळी चांगली आहे, तिच्या मनात काही नाही, असं काही काही चांगलं चांगलं बोलत असतो. तो स्वतःची इमेज राखण्याचा प्रयत्न करतो. तर इथे कमळी बाहेर येते. ती प्रिन्सिपल सरांशी बोलून बाहेर येते आणि तेवढ्यात तिथे निंगी बंड्या येतात. बंड्या म्हणतो, बघ कमळी, हा ट्रेंड चालू केला आहे त्या अनिकाने आणि तिच्या मैत्रिणींनी. अगं तू चीटर आहे, लायर आहे, असं काय काय बोलतायत, आपण त्यांना धडा शिकवू. कमळी म्हणते, नाही, धडा त्यांना नाही शिकवायचा आहे, रितेश सरपोदारला शिकवायचा आहे. आता मी अन्याय सहन करणार नाही, आता मी त्याला उत्तर देणार. बंड्या निंगी म्हणतात, कमळी आम्ही तुझ्यासोबत आहोत, तू सांग काय करायचं आहे. कमळी म्हणते, नाही नाही, माझ्यामुळे तुमचं नुकसान व्हायला नको. निंगी तू लेक्चरला जा आणि बंड्या तू कामाला जा. कसं आहे ना, वेळ पडली की मी तुम्हाला बोलवेनच. आता ही लढाई माझी आहे, मी घाबरणार नाही, थांबणार नाही. कमळीने सगळा पुढचा विचार केलेला असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.